नमस्कार सर्वांना, आज आपल्याकडे आलेले आहे रॉयल एनफील्ड स्टँडर्ड बुलेट फ्रंट कॅलिबर ब्रॅकेट चेंज करण्यासाठी। तर आपण या बाईक मध्ये ओरिजिनल रॉयल एनफील्डचे फ्रंट कॅलिबर ब्रॅकेट इन्स्टॉल करणार आहोत। त्याआधी आपण या ब्रॅकेटला खोलून घेऊया। 12 mm च्या 2 बोल्ट्स वरती हे ब्रॅकेट फिट केलेले असते आणि अनइन्स्टॉल करण्यासाठी खूपच सोपे असते। कॅलिबर बाहेर काढल्यानंतर आपण पिनला सुद्धा बाहेर काढून घेऊया, जेणेकरून ब्रेक पॅड्स बाहेर पडतील। पॅड्सला बाहेर काढून घेतल्यानंतर आपण ब्रॅकेटला ओढून बाहेर काढूया आणि हे आहे ते कारण ज्यामुळे आपण ब्रॅकेट चेंज करणार आहोत। तर ब्रॅकेटचे थ्रेड स्लिप झाले होते कारण त्याच्यामध्ये स्टँडर्ड साईज पेक्षा शॉर्ट बोल्ट वापरला गेला होता आणि त्यामुळेच हे थ्रेड्स डॅमेज झाले। कॅलिबर ब्रॅकेट सोबत आपण डिस्क पॅडची स्प्रिंग सुद्धा इन्स्टॉल करणार आहोत। ओरिजिनल रॉयल एनफील्डची फ्रंट कॅलिपर पॅड ची स्प्रिंग इन्स्टॉल केल्यानंतर आपण ब्रॅकेटची अनबॉक्सिंग करून त्यालाही इन्स्टॉल करून घेऊया। ही प्रोसेस काळजीपूर्वक करणे खूपच जास्त आवश्यक असते। त्याआधी आपण नवीन ब्रॅकेटची थ्रेडची कंडिशन पाहू शकता। त्यानंतर आपण कॅलिपर पिस्टनला प्रेस करून घेऊया आणि पॅड इन्स्टॉल करून ब्रॅकेट असेंब्लीला शॉक ऑफ बॉटम वरती माउंट करून घेऊया आणि 12 mm चे बोल्ट स्टँडर्ड साईजचे असलेले फिट करून घेऊया। बोल्ट टाईट झाल्यानंतर काम झाले कंप्लीट।